सप्रेम नमस्कार. गेल्या महिन्याभरामध्ये मी आपल्यासोबत ऑनलाईन मीटिंगच्या माध्यमातून 10वी मुलांची कशा प्रकारे प्रगती होईल, ते कसा चांगला अभ्यास करतील या संदर्भात त्यांना घेऊन आपल्यासोबत संवाद करत आहे. गेली वर्षभर मी त्यांनी चांगला अभ्यास करावा, त्यांना चांगले गुण प्राप्त व्हावे, मेरिटमध्ये यावे, अशा प्रकारचा प्रयत्न वर्षभर ट्यूशन अभ्यास घेण्याच्या माध्यमातून करतो आहोत. डिसेंबरमध्ये शाळेतील सर्व विषयाचा अभ्यासक्रम संपला, ट्यूशनचाही अभ्यासक्रम संपला आणि मुलांच्या अभ्यासाला अधिक वेळ देता यावा या उद्देशानं हे अभ्यासक्रम संपवण्यात आले. परंतु तसं पाहिलं विचार करता शाळेत 2 सराव परीक्षाही झालेली आहे. परंतु एकूण शाळेतील सरांच्या निरीक्षणावरून, माझ्या निरीक्षणावरून असं एक मत तयार झालं आहे की या मुलांच्या मनामध्ये अभ्यास करावा, आयुष्यात आपण काहीतरी बनावं, काहीतरी स्वप्न घेऊन जगावं, ध्येयासाठी जगावं. आईवडील आपल्याला कष्ट करून शिकवत आहेत, त्या कष्टाचं चीज करावं, अशा प्रकारचे विचार, अशा प्रकारचे स्वप्न या मुलांच्या मनामध्ये नाही आहे. कारण जेव्हा जेव्हा या मुलांचं मी निरीक्षण करतो तेव्हा लक्षात येत आहे की मज्जा करणं, फिरायला जाणं आणि राहिलेल्या वेळाचं कशा प्रकारे आपल्याला म्हणजे मनोरंजन करता येईल, तो वेळ कसा घालवता येईल, अशा प्रकारचा विचार ही मुलं करत आहेत. यांच्या मनाने अभ्यास करावा अशा प्रकारची वृत्ती यांची नाही आहे. त्यामुळं शनिवार रविवार सुट्टी असेल तर ही मुलं बिनधास्तपणे टी व्ही पाहणं, झोपणं, अशा प्रकारचं वर्तन हे करतात. पहाटे 5 वाजता उठवल्यानंतर बाकीची सर्व मुलं आंघोळ करणे, ब्रश करणे, शाळेत जाण्यासाठी आवरावरी जी असते ती सर्व प्रकारची आवरावरी करतात. परंतु ही मुलं परत झोपतात, गरम पाणी घेत नाही आहेत आणि बरोबर म्हणजे 7:30ला प्रार्थना सुरू होते सकाळची. त्या प्रार्थनेच्या अगोदर किंवा प्रार्थना चालू असताना पण झोपलेले असतात. प्रार्थनेला पण सर्रास बहुतांश मुलंही अनुपस्थित राहतात आणि बाहेर गेल्यानंतर मग ट्यूशनला अथवा शाळेत गेल्यानंतर कधी शाळेतली तासिका बुडवणं, शाळा बुडवणं, बाहेर जाणं, अशा प्रकारचे प्रमाण दिवाळीनंतर खूप वाढले आहे. याशिवाय जो काही मोकळा वेळ आहे, ज्या मोकळ्या वेळामध्ये सोडलं जातं त्या वेळामध्ये रूममध्ये जाऊन मस्ती करणं, मारामारी करणं, डवचाडवची करणं, अशा प्रकारचेही प्रकार ही मुलं करतात. शिवाय बॅगा खोलणं, बॅगेतलं काय आहे का बघणं, ते काढून घेणं, छोट्या छोट्या मुलांच्या वह्या उचलून घेणं, छोट्या मुलांच्या पेटीमधले खाऊ घेणं, म्हणजे हल्ली दिवाळीच्या नंतर चोऱ्या करण्याचंही प्रमाण वाढलं आहे. संस्कार केंद्राचा मोबाईल चोरीला गेला, त्यानंतर गादी फाडली, त्यानंतर बाथरूममधला नळ आहे तो नळ उघडून काढला आणि आत्ता परवा म्हणजे 1 तारखेला चेंबर ब्लॉक करण्यासाठी संडास बाथरूममधून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू टाकण्यात आल्या. की अशा प्रकारे जर ही मुलं वर्तन करत असतील तर यांच्या मनावर, बुद्धीवर, शरीर आणि मनावर काय संस्कार होणार, कशामुळे ही मुलं अशा प्रकारे वागतात याचं परीक्षण मी करतो आहे. पण तरीही त्याचा थांगपत्ता लागत नाही आहे. मी अतिशय सोज्वळपणे आणि प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे, शिक्षक आहे. गेल्या 20 वर्षापासून हे काम मी करतो आहे. परंतु या 20 वर्षामध्ये अशा प्रकारची बॅच मला माझ्या आयुष्यामध्ये लाभली नव्हती आणि सर्वजणच मिळून जे काही प्रकार करत आहेत ते अगदी सुनियोजित पद्धतीनं करत आहेत. म्हणजे एकही घटना
आपल्या CCTVच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली नाही आहे. त्यामुळं माझ्या समोर खरोखरच एक आव्हान निर्माण झाले की कशाप्रकारे आता हे आव्हान सोडवायचं, कशाप्रकारे त्यांना समजावून सांगायचं, कसं सांभाळायचं. त्यामुळं आपण योग्य ते मार्गदर्शन तर मी करतोच आहे. त्यांना प्रसंगी आईवडिलांच्या भूमिकेत जाऊन, प्रसंगी शिक्षकाच्या भूमिकेत जाऊन, कधी कठोर, कधी प्रेमानं, कधी मैत्रीनं सर्व काही समजावून सांगत आहे, अभ्यास करून घेत आहे, प्रश्नपत्रिका सोडवून घेत आहे. परंतु या सर्व घटनाक्रमातून एक लक्षात आलं की ते फक्त मी असल्यानंतरच अभ्यास करताय. मी बसवल्यानंतर मग किती पुस्तक वाचतात, त्यांचं किती पुस्तकात मन असतं, हा एक प्रश्नच आहे. कारण जेव्हा मी बाहेर जाईन काहीतरी कामानिमित्त वगैरे बाहेर गेले की मग हे मुलं मनाने अभ्यास करत नाही आहे. फिरणं, मस्ती करणं, काहीतरी कामाचं निमित्त काढून बाहेर जाणं, बाहेर फिरायला जाणं. आणि गेल्या दिवाळीच्या अगोदर तर तंबाखू, गुटखा, त्या पुड्या हे सापडण्याचं प्रमाण तर होतंच, परंतु दिवाळीच्या नंतर हे प्रमाण फार वाढलं आहे. दर एक दिवसाआड मुलं मला बाथरूममध्ये सर ही तंबाखूची पुडी सापडली, सर ही गुटख्याची पुडी सापडली, सर हा मावा सापडला, सर ही घासून आणलेली सुपारी सापडली. आणि बाथरूममध्ये कॅमेरे नसल्यामुळं हे वर्तन कुणी केलं अशा प्रकारच्या घटना ह्या कळत नाही आहेत, समजत नाही आहेत. परंतु गॅलरीमध्ये बाहेर रूममध्ये जे लावलेले कॅमेरे आहेत, ह्या कॅमेऱ्याचं निरीक्षण केल्यानंतर लक्षात येतं की हीच मुलं त्या टायमात गेलेली असतात, परत आलेली असतात. परंतु एकही घटना ते मनानं कबूल करत नाही. म्हणजे एकूण या सर्व घटनाक्रमाच्या पाठीमागं जर पाहिलं तर ते सर्वजण एकमेकाला सहाय्य करून, एकमेकाला समजून घेऊन, एकमेकांचं नाव न सांगता, एकमेकांच्या घटना उघडकीस न आणू देता प्रकारचे वर्तन ही मुलं करत आहेत. त्यामुळं माझ्या मनामध्ये असा एक विचार निर्माण झालेला आहे की आता अभ्यासक्रम तर संपले आहेत, पूर्ण सुट्टी आहे. त्यामुळे सुट्टीच्या कालावधीत पूर्ण वेळ ही मुलं अभ्यास करत नाही आहेत. त्यामुळं आपण जर परवानगी दिली तर या मुलांना आपण गावी घेऊन जावं. कारण आता ह्या 3-4 घटनेवरून मोठं नुकसान तर झालेलंच आहे. पण आता हे यापेक्षा जर मोठं नुकसान करणार असतील तर मग ते मोठं आव्हानच आहे आणि ते मला आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही आहे. याशिवाय मी आपणास वेळेवर परीक्षा फी जमा करावी, वसतिगृहाची 35,000 आणि ट्युशनची जी काही ठरलेली आहे, इंग्रजीची 7,000 आहे, विज्ञानची 8,000 आहे, गणिताची 6,000 आहे. तर अशा सर्व ज्या फीस आहेत त्या आपण वेळेत द्याव्या, वेळेत जमा कराव्या अशी पण विनंती मी आपणास करतो आहे. आणि परवा झालेल्या ज्या घटना आहेत या घटनेवरून एक लक्षात येत आहे की यांच्या मनामध्ये अभ्यास करावा, काहीतरी बनावं, ध्येय घेऊन जगावं, एक असं संस्कारमय, शिस्तीमय जीवन मी त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु हे काही त्यांच्या मनामध्ये, हृदयामध्ये उतरलेलं नाही आहे. कारण या सर्व 14 विद्यार्थ्यामध्ये एकही प्रामाणिक विद्यार्थी नाही आहे आणि ते माझं ऐकत नाही आहे. त्यामुळं मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधला आहे आणि आपणास विनंती आहे की मुलगा आपला आहे, पाल्य आपला आहे, तो आपण निर्णय करावा. या घटनेस्तव, या कारणास्तवच गेल्या शनिवारची मीटिंग मी घेतली नाही, कारण मीच द्विधा अवस्थेमध्ये आहे की एवढ्या प्रकारचं प्रेमानं तुम्ही सांगत आहात, मी सांगतो आहे, त्यांच्याशी हितगुज करतो आहे, परंतु तरीही त्यांच्या मनावर प्रकाश पडत नाही आहे. ते समजून घेत नाही आहेत. उद्धट वर्तन वागणं, उलटं बोलणं याचं प्रमाणही फार वाढलेलं आहे. त्यामुळं शत्रुत्वाची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली की आहे असं वाटायला लागलेलं आहे. आणि मग शाळेतील सरांना उलटं बोलणं, शाळांतील सरांच्या नियमांचं पालन न करणं, शाळेने सांगितलेल्या नियमांचं पालन न करणं, शाळेत वेळेवर उपस्थित न राहणं, शाळेतील तासिका बुडवणं, अशा प्रकारच्या वर्तनातून ते काय साध्य करणार आहेत हे एक रहस्य किंवा हे एक गोडच आहे. त्याचाही
शोध मला अद्याप लागलेला नाही आहे. परंतु एकूण जर पाहिलं तर मोकळ्या वेळामध्ये जे अभ्यास करणं असतं, रात्र जागून जे अभ्यास करणं असतं, पहाटे उठून अभ्यास करणं असतं, अशा प्रकारचं वर्तन या 14 मुलापैकी एकाही मुलामध्ये मला आढळून येत नाही. आणि मग आपण जी प्रगतीची अपेक्षा करताय, माझ्या मुलाला 80% पडले पाहिजे, माझ्या मुलाला 90% पडले पाहिजे, 95% पडले पाहिजे, माझा मुलगा शाळेत पहिला आला पाहिजे, त्यानं चांगले मार्क्स घेतले पाहिजे, तो पास झाला पाहिजे, हे आपली स्वप्न आहेत, ह्या आपल्या इच्छा आहेत. आपल्या ह्या इच्छा त्यांनी पूर्ण कराव्या अशी आपली त्याच्यावर म्हणजे आशा आहे. तोच आपला आधारस्तंभ आहे, तोच आपलं भविष्य आहे. परंतु अशा प्रकारे जर ही मुलं वर्तन करत असतील तर काय आपल्या ह्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण करू शकतील, कितपत उतरतील, हाही एक प्रश्नच आहे. एक व्यवसाय म्हणून विचार करत असताना ठीक आहे, पण त्या व्यवसायाच्या पुढे जाऊन जे पलीकडचं जे नातं आहे, म्हणजे मुलं आयुष्यामध्ये बनवणं, भलेही तो म्हणजे त्याला नोकरी लागेल, ही होईल, पण त्याच्या जीवनामध्ये तो माणूस म्हणून उभा टाकला पाहिजे. त्याला त्याच्या आयुष्यामधल्या येणाऱ्या संकटाचा सामना चांगल्या पद्धतीनं करता आला पाहिजे, अशी संस्काराची शिदोरी मी वेगवेगळ्या संस्काराच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु या एकाही संस्कार केंद्राच्या दिनचर्यामध्ये ते प्रामाणिकपणे सहभागी होत नाही आहेत. सकाळच्या प्रार्थनेमध्ये भगवद्गीता, गायत्री मंत्र, प्रार्थना असते, म्हणजे प्रार्थना गीत असतं, तर त्यालासुद्धा ते अनुपस्थित असतात. सायंकाळच्या वेळेससुद्धा आपण रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा, देशभक्तीपर गीत घेतो, मृत्युंजय मंत्र असतो, त्यामध्ये सुद्धा ते व्यवस्थित उपस्थित राहत नाही आहे. मी जर प्रार्थनेला असेल तरच माझ्या भीतीनं ती मुलं प्रार्थनेला येतात. मी जर नसेल तर ते प्रार्थनेला येत नाही आहेत, सकाळी लवकर उठत नाही आहेत. ट्युशन केलं तर केलं, ट्युशनने शिकवलेल्या सरांचंसुद्धा ते व्यवस्थित लक्ष देत नाहीत, कारण ह्यांच्या डोक्यामध्ये तेच विचार चालू आहे. तर मग ते आडातच नाहीत तर पोहऱ्यात काय येणार? म्हणजे आपल्या मन, बुद्धी आणि डोक्यामध्येच काही नसेल तर आपण काय उतरणार आहोत परीक्षामध्ये? मोठ्या प्रश्नांची उत्तरं विचारली तर मोठ्या प्रश्नांचं उत्तरं त्यांना सांगता येत नाही, व्यवस्थित लिहिता येत नाही. आकृत्या असतील, फरक स्पष्ट करा असेल, ह्या प्रश्नांची उत्तरं पण ते व्यवस्थित लिहित नाहीत, अक्षर व्यवस्थित काढत नाहीत, रेषा व्यवस्थित मारत नाही आहेत. लातूर पॅटर्नमध्ये इथला विद्यार्थी 1-1 मार्कासाठी तो संघर्ष करतो. तर अशा या कालावधीमध्ये म्हणजे स्पर्धेचं गणित आहे की शेवटच्या क्षणी जो स्पर्धक म्हणजे खडतर मेहनत करतो, मेहनतीमध्ये सातत्य ठेवतो, तोच विद्यार्थी चांगले गुण घेतो किंवा तोच विजेता त्या स्पर्धेमध्ये विजयी ठरत असतो, यश खेचून आणतो. तर तशा प्रकारची साधना किंवा परिश्रम हे विद्यार्थी या अंतिम टप्प्यामध्ये करत नाही आहेत, त्यांच्याकडून करून घ्यावं लागतं. म्हणजे हा जो करून घेण्याचा संस्कार आहे, आपल्याकडं कुणी तर करून घेतं आहे आणि मगच आपण करायचं, ही जी भावना किंवा हा जो संस्कार होतो आहे तो घातक आहे. त्यांच्या मनाने त्यांनी अभ्यास केला पाहिजे, त्यांना त्याची गरज वाटली पाहिजे. जसं आपण म्हणतो की बाबा की तहान लागल्यानंतर आपण पाणी पितो, पण तशा प्रकारची तहान त्यांना लागलेली नाही आहे, अभ्यासाची गोडी त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली नाही आहे. वसतिगृहाचा एक भाग, शाळेचा एक भाग म्हणून त्या भीती दाखल ते अभ्यास करत आहेत. परंतु एकूण जर पाहिलं तर त्यांचं गैरवर्तन हे माझ्या पश्चात, म्हणजे त्या पश्चात आपण कसं वागतो, म्हणजे देव कोणी जर आपल्याकडं पाहतोय म्हणून आपण चांगलं वर्तन करत असतो, चांगलं आयुष्यामध्ये वागत असतो. म्हणजे चांगलं वागण्याचा हा जो संस्कार आहे, जो आपल्या आईवडिलांनी, आपल्या पूर्वजांनी आपल्यावर केला, तो संस्कार मला त्यांच्या एकामध्येही दिसत नाही. संस्कार केंद्राच्या काही कामामध्ये सहभागी होणारे विद्यार्थी आहेत, ते तेवढं प्रामाणिकपणे, नम्रपणे ते काम करत नाही. किंवा एखादी गैरघटना त्यांच्या डोळ्यासमोर घडली तर ते मला येऊन सांगत नाही आहेत, त्याचा पाठपुरावा करतात, त्या मित्राला ते सहकार्य करतात, ती चूक जी आहे की त्याची लपवून ठेवतात. तर अशा प्रकारचं हे वर्तन मुलं करत आहेत. त्यामुळं काय